श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी, स्वामी राया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी, स्वामी साथ जन्मभरी. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. बघा, माऊली स्वतः तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिता, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. देवाला मनोभावे केलेला नमस्कार, पण देव कधी उधार ठेवणार नाही. फक्त तुझी श्रद्धा निस्वार्थ असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपलं नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजेच गुरुकृपा. बाळा, आजचा हा व्हिडिओला अजिबात स्किप करू नको. तुला जर वाटत असेल या व्हिडिओतून काही शिकायला मिळालं तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली लिहायला विसरू नको. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, पण मीपणा सोडल्याशिवाय माणसे जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. दगडासारखा कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्या गोष्टींची परतफेड नक्कीच मिळेल. आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपकारी लोक पूर्ण वेळ काढून उभे असतात. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त गोत्यात आणणारी माणसं पोत्यात घालून हाणली पाहिजे. सगळं महागलं, पण काळी पेटी महागली नाही, कारण आग लावणाऱ्यांची किंमत कधीही मोठी होत नसते. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार भिकारी नसावेत. कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते. ज्यांनी तुमच्यात चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुकत शोधतील. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझवायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधीकधी दिव्यातलं तेलही कमी होतं. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेलं कधीही चांगलं. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना ह्या दोन्ही मिळत नाहीत. आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ही ताकद तुमच्यात आहे. स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात झाली की आपल्या प्रगतीला सुरुवात होते. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकवून द्या. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे. असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते. दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. त्यामुळे नेहमी सत्याचा साथ द्या आणि सत्य बोला. जीवनात काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्यांचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असूनही गुलामच आहे. वडील सोबतच नाही म्हणजे देव सोबतच नाही. बोलून मूर्ख होण्यापेक्षा निशब्द होऊन सगळं पाहण्यात समजदारी आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असतात ना, जग त्यालाच सन्मान देते. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळावे लागते, कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांना राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे. माणसांना जिंकणे सगळ्यात सोपं हसतमुख चेहरा, बस बाकी काही नाही लागत. पैसा कमवून माणूस स्वतः जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही. मोठं होण्याकरता आधी त्याला विचाराने श्रीमंत व्हावं लागतं.
प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तोही विसरतो की त्यांच्यासाठी आपण पण समोरचाच आहो. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचताना सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लावतो. कोणतेही नातं निभवताना समोरच्यातील मनातील आपली जागा ठाऊक असणं गरजेचं असते. विनाकारण भावूक होण्यात काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत असतो. लोकांबरोबर किती छान वागा, तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसारच करतात. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून छानशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही हे व्हिडिओ बघू शकाल. त्याचबरोबर कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली. तुमचं पण नाम जप होईल आणि तुम्हालाही पुण्य मिळेल. धन्यवाद.